इथे बेडरूमच्या आतमध्ये असलेली विरजा कधीपासून जागीच होती. नेहमी सकाळपासून ते रात्रीपर्यंत देवाय 4 वेळा तरी फेऱ्या मारून जायचा. कितीही बिझी असला तरी मुलांसाठी आणि तिच्यासाठीही वेळ काढायचा म्हणजे काढायचाच. काही बोलायचा नाही तिच्याशी, बस नजरेच्या एका कोपऱ्यातून तिच्याकडे एकटक बघत बसायचा. पण आज तो एकदाही वरती आला नव्हता, की त्याचा एकही फोन आला नव्हता मुलांशी बोलण्यासाठी. खूप अस्वस्थ झाली होती ती त्याच्या इतकोच्या दूर करण्यानेही. आपलं काही चुकलं का? सकाळी मी काही वेगळं वागायला हवं होतं का? मनात भावनांचा नुसता कोलाहल माजला होता. एकामागून एक प्रश्नांची सरबत्तीच चालली होती डोक्यात. पण समाधानकारक उत्तर मात्र एकाचंही मिळत नव्हतं. काय करू सुचत नव्हते. ठीक असतील ना हे? मनात वरतून अजून एक भीती दाटली गेली. तिने बंद दाराकडे बघितलं. मन प्रचंड आशेने त्याच्याकडे ओढलं गेलं. जाणवलं त्याचं दारापलीकडचं अस्तित्व. पटकन उठून धावत गेली तिथे. दार उघडलं तर दाराच्या बाहेर तो खाली जमिनीवरच हातांची उशी करून केविलवाणेपणे झोपून गेला होता. लादी किती थंड होती. वेदनेने तिचा जीव कळवळला. ती पटकन खाली वाकली. त्याला हलवून जागं करू लागली. तिच्या स्पर्शाने तो पटकन जागा झाला. त्याला हलवणारा हात त्याने घट्ट पकडून हृदयाशी ठेवला. डोळे उघडले तर समोर ती रडवेली झालेली. देव, काय इथे झोपलात असं जमिनीवर? देवाय तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत होता. हृदयद्रावक शब्दात तिला बोलला, कुठे जाऊ जान? माझं सगळं तर इथेच आहे, तुझ्यापाशीच. स्वर्ग पण इथेच, नरक पण इथेच, मृत्यू पण इथेच आणि मोक्ष पण इथेच. तुझ्या दाराशिवाय जगाच्या कुठल्याच कोपऱ्यात जागा नाही ग मला. मी कुठे जाऊ? देवाय, विरजाला रडू कोसळलं. देवाय तिला समजावत, तू खरंच जा विरजा, मी इथेच बरा आहे. तू जा आतमध्ये. मी आतमध्ये येऊ शकत नाही, पण इथून तुझ्या तेवढं तरी जवळ राहता येईल. तेवढासा तुझा स्वतः जवळ असण्याचा आभास पुरेसा आहे माझ्यासाठी. खरंच जास्त अपेक्षा नाही आहे ग माझ्या ह्या नात्याकडून आता. तुला तुझं मन मोडून इथे येता येणार नाही आणि मी माझे वचन तोडून पलीकडे येऊ शकत नाही. सोना, तू झोपून जाग, काही काळजी करू नकोस. जे नशिबात असेल तेच होईल. विरजा रडत आतमध्ये गेली. दार बंद झालं तरी पण तिचा जीव होत नव्हता. तशीच रडत बाहेर आली. देवायला खाली अंथरायला अंथरून आणि अंगावर ओढायला ब्लँकेट घेऊन. देवाय मानेनेच नाही म्हणाला. तसाच हातांची घडी डोक्याखाली घेऊन पडून राहिला. थंडी लागेल कसं कळत नाही तुम्हाला? लादी किती गार आहे. ती चिडलीच जराशी रडता रडता. देवाय आपल्या जिद्दीवर अडून, राहू दे, आता सवय झाली. विरजा आश्चर्याने, म्हणजे तुम्ही इतके दिवस दाराच्या बाहेर इथे खाली लादीवरच झोपत होता? देवायने काहीच उत्तर दिलं नाही. तसाच पडून राहिला गप्प डोळे मिटून. विरजाला हुंदका आवरणं मुश्किल झालं होतं. ती दाही मोकलून रडत होती आता. पण देवाय दुर्लक्ष करत शांतपणे पडून होता. विरजा मनात रडत, मुद्दाम छळत आहे माहीत नाही का मला? माझ्यापासून दूर राहायचं म्हणून अट घातली म्हणून हा त्रास देणं चालू आहे. किती छळतात नुसते. विरजा अक्षरशः 2-2 मिनिटांनी बाहेर यायची न राहून आणि त्या हट्टी माणसाला विनवणी करायची आपला हट्ट सोडण्यासाठी. पण तो जिद्दी, तो अडेलटट्टू खौट सिकंदर ऐकायला मानतच नव्हता. तसाच पडून होता तिच्या दारात खाली जमिनीवर. विरजाने त्याला सगळ्या प्रकारे मनवून बघितलं, पण ऐकेल तर तो कसला द ग्रेट देवाय कार्तिक ठाकूर. अगदी टसच मस झाला नाही तो जल्लाद आणि ते विरजाच्या डोळ्यातून अश्रू वाहून वाहून पूर यायची वेळ आली होती. जीव तुटत होता त्याला असं खाली झोपलेलं बघून. तो तिथे खाली थंड लादीवर, ते पण आपल्याच दारात आणि आपण आतमध्ये गादीवर मस्त आरामात कसं झोपायचं? विचारांनी सारखं सारखं रडू कोसळलं होतं तिला. देव, तुमच्या बेडरूममध्ये जाऊन झोपा, काउचवर जाऊन झोपा, जॅकेट आणून देते घालायला. नुसत्या शर्टावर खाली झोपला आहात गार लादीवर. सगळं सांगून झालं पण काहीच फरक पडत नव्हता त्या निर्दयी माणसाला. डोळे बंद करून शांतपणे पडला होता. शेवटी हार मानून विरजा त्याच्या मिठीतच शिरली. बस ना देव, किती हा छळ एखाद्याचा. सकाळपासून नुसते त्रासच देत आहात. आता उठा आणि आतमध्ये गादीवर झोपा. तरी पण देवाने डोळे उघडले नाही. ती इतक्या जवळ असून सुद्धा तसाच शांत पडला होता. आणि नाही, त्याने तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळून घेतलं. आता विरजाच्या रडण्याबरोबर तिच्या हुंदक्यांचाही पारा वर चढत जात होता. ती रडत त्याच्या छातीवरच डोकं घुसळत होती. तरी पण तो ढिम्मच
काहीच भाव नाहीत त्याच्यावर की कुठलीही प्रतिक्रिया नाही त्याच्याकडून. शेवटी विरजा चिडून बोलली, ठीक आहे, सॉरी, मी चुकले. मी मान्य करते, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. तुम्हाला माझ्यापासून दूर राहण्याची अट घातली, परत नाही घालणार, सॉरी. तरी पण तो ऐकेच ना. शेवटी थकून भागून विरजा त्याच्या छातीत डोकं खुपसून रडू लागली आणि हुंदके देत त्याला बोलू लागली, आय लव्ह यू देव, आय ऑलवेज लव्ह यू. मी नेहमीच तुमच्यावर प्रेम केलंय, करते आणि करत राहणार. तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. तुम्हाला कधीच कुठलीच अट घालणार नाही. यापुढे माझ्यापासून दूर राहण्याची कधीच नाही. कुठल्याच प्रकारे तुम्हाला ब्लॅकमेल करणार नाही. आयुष्यभर फक्त तुमचीच बनून फक्त तुमच्या जवळ राहीन. वचन देते तुम्हाला, तुमची वीरा. नाही परत कधीच तुमच्यापासून वेगळी होणार. विरजा रडत देवाईकडे बघत, आय लव्ह यू माय डिअर हजबंड, ऑलवेज अँड फॉरेव्हर. खूप खूप प्रेम करते तुमच्यावर, पण आता तरी ह्या गार लादीवरून उठा आणि वर बेडवर झोपा. तसे देवाईने एकदाचे डोळे उघडले आणि मिश्किलपणे हसत त्याच्या त्या रडणाऱ्या बायकोला घट्ट मिठीत ओढून घेतलं. आज खऱ्या अर्थाने त्या सिकंदरने जग जिंकलं होतं. त्याच्या जानने कबूल केलं होतं तिचं त्याच्यावर असलेलं अगाध प्रेम. मान्य केलं होतं की ती कधीच त्याच्यापासून वेगळी होणार नाही. त्याला सोडून कधी कुठेच जाणार नाही. आयुष्यभर फक्त त्याचीच बनून राहील. देवची वीरा, त्याची जान. वेड्यासारखा तिच्या केसांवर, चेहऱ्यावर किस करत सुटला होता तो. अगदी तिचा कण स्वतःत सामावून घेत होता. विरजा त्याच्याकडे जरा गुस्स्यानेच बघत होती. किती रडवलं, किती त्रास दिला. देवाय, सॉरी ना वीरा, पण तू ऐकतच नव्हती. कधी आलीच नसती जवळ तू. तिच्या डोळ्यातले अश्रू ओठांनी टिपत तो बोलला. खूप वेळ तिला मिठीत घेत शांत करत होता. तिची नाराजी घालवता घालवता त्याने हलकेच तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. जणू तुळशातला पाणी दिसलं असावं. इतक्या वर्षांनी तो स्पर्श तिच्या ओठांचा. तरी पण त्याने तिच्याकडे सहमतीसाठी बघितलं. तिच्या बाबतीत तो जुन्या कुठल्याच चुका करणार नव्हता. परत कधीच दुखवायचं नव्हतं तिला, गमवायचं नव्हतं तिला. त्याने परत तिच्याकडे आशेने बघितलं. तशी ती किंचित हसली आणि मान हलवत त्याच्या अधिक जवळ आली. त्याने झटकन तिचे ओठ आपल्या ओठात घेतले आणि अतिशय आसूसून तिला किस केला. त्या दोघांची ती सगळी दुःख, त्या सगळ्या वेदना तो त्या क्षणात विरघळवून टाकत होता आणि मागे उरत होतं फक्त त्या दोघांचं निस्सीम प्रेम. विरजा, त्याच्या ओठातून आवाज आला आणि परत त्याने आसूसून तिला किस केलं. माझी वीरा, माझं प्रेम. त्याच्या मनातील त्या वेड्या भावना थांबतच नव्हत्या. त्याने तसंच तिला आपल्या बाहूत उचललं आणि आपल्या बेडरूमकडे घेऊन गेला. ती बेडरूम, त्या दोघांची बेडरूम. ठाकूर पॅलेसमध्ये त्यांनी जो काही 2 महिन्याचा संसार केला होता, त्यांच्या त्या संसाराची प्रत्येक खूण तिथे होती. भरल्या मनाने त्या दोघांनी परत आपल्या संसारात प्रवेश केला. माझा आणि वीराचा संसार परत एकदा माझं घरदार बसेल. झरझर अश्रू वाहत होते देवाईच्या. त्याने आपल्या बाहूतल्या वीराकडे एकदम व्याकुळतेने बघितलं. थँक यू. अक्षरशः त्याच्या आयुष्यात परत येण्याबद्दल तिचे मान झुकून आभार मानले. विरजा झटकन बिलगली त्याला आणि सॉरी बोलत रडू लागली. हा संसार तिचाही होता, पण गेले 5 वर्षे तिने त्याला त्याच्या स्वतःच्या हक्काच्या संसारापासून, बायकोपासून, मुलांपासून दूर ठेवलं होतं. सारं जग वाईट वागलं त्याच्याशी आणि उरली सुरली कसर तिने पूर्ण केली होती. खूप छळली होती, खूप खूप दुष्ट वागली होती विरजा जोशी देवाय ठाकूरशी. ती वारंवार त्याला सॉरी म्हणत होती आणि त्याची माफी मागत होती आणि तो तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळून उभा राखेतून परत उभ्या राहणाऱ्या त्या आपल्या संसाराकडे बघत होता. त्याचं घर, त्याचं प्रेम, त्याची बायको. डोळ्यातून कोसळणाऱ्या श्रावण सरीत आज थोडंसं हलकं हसूही शामूल्य होतं. ते दोघे मिळून ती सजवलेली रूम बघत होते. गुलाबाच्या नाजूक पाकळ्यांनी आणि मंद मंद तेवत असलेल्या सुवासिक कॅन्डल्सनी ती रूम न्हावून गेली होती. आज त्याची जान परत त्याच्या बेडरूममध्ये प्रवेश करणार होती. मग असाच कसा तो तिला रुखरुख स्वागताशिवाय आणणार होता? हे कधी यांनी केलं हे तर आजवरती आलेच नाही. तिच्या डोक्यात प्रश्न आले आणि तो मात्र मंद मंद हसत होता. मगाशी देवाय आणि विरजाचा तो जो ड्रामा चालू होता, तेव्हा जेव्हा ती आतमध्ये गेली होती, तेव्हा देवायने गुपचूप त्याच्या विश्वासू मेडला वरती बोलावलं होतं आणि त्यांची रूम सजवायला सांगितली होती. कळून चुकलं होतं त्याला. आज त्याची विरजा त्याची होणार. प्रेमाची हरलेली बाजी तो परत जिंकणार. विरजा जोशी परत एकदा त्याच्या संसारात येऊन सौभाग्यवती विरजा देवाय ठाकूर बनणार.
त्याने तसंच तिला त्या गुलाबाच्या पाकळ्यांवर उभे केले आणि मन भरून बघू लागला तिचं रूप हक्काने. ती लाजली, अंग सावरून घेतलं, दूर जाऊ लागली. तसं त्याने परत तिला ओढून घेतलं. ओठ ओठात मिसळत होते. आज थांबायचं नावच घेत नव्हते ते अवखळ. सगळा पिऊन टाकत होता तो तिला स्वतःत. श्वास लागला तसे त्याचे ओठ तिच्या मानेवर आवेगाने येऊ लागले. तिला कळतच नव्हतं ह्या वादळाला कसं थांबवायचं. पण ते वादळ आज थांबणार नव्हतं आणि तिला स्वतःलाही ते मनातून आज थांबवायचं नव्हतं. एकदम वाहून जायचं होतं त्याच्या प्रेमाच्या सागरात. जिथे तो नेईल तिथे त्याच्याच बरोबर त्याचंच होऊन. स्वतःचं अस्तित्व कायमसाठी विसरून फक्त ना फक्त देवमय होऊन जायचं होतं. त्याचे हात हक्काने तिच्या शरीरावर फिरत होते. हे सगळं माझं आहे, तू माझी, तुझं सगळंच माझं आहे, वारंवार तिच्या कानात सांगत होता. त्याच्या बेभान स्पर्शाने ती वेडी होत चालली होती. तो मात्र त्या दोघांतल्या मनाच्या प्रत्येक बंधनाबरोबरच कपड्यांचेही बंधन दूर सारत होता. तिच्या त्या कपड्यातून तिला दूर करत तो तिला तसंच उचलून बेडच्या दिशेने आला आणि संपूर्ण बेडवर पसरलेल्या गुलाबाच्या नाजूक पाकळ्यांवर ठेवलं. हक्काने बघत होता तिचं ते सुंदर रूप आणि ती वेडी त्या गुलाबाच्या पाकळ्यात स्वतःला लपवू पाहत होती. त्याचे हात सरसर करत तिच्या सुंदर देहावरून फिरत होते आणि त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आसुसलेली ती त्याच्या भरल्या डोळ्यात बघून त्याला सांगू पाहत होती. मालून टाक दीप चेतून अंग अंग, राजसा किती दिसांत लाभला निवांत संग. गारगार या हवेत घेऊनी मला कवेत, मोकळी करून टाक एकवार अंतरंग. त्याने हलके स्मित केलं आणि घेतलं तिला आपल्या मिठीत सामावून. वेदनांचा सागर तिच्या अंगी उसळला होता, पण तो ती प्रत्येक वेदना स्वतःत सामावून घेत तिला शांत करत, तू फक्त माझीच, तिला सांगत होता. त्या मंद मंद विझणाऱ्या दिव्यांबरोबर त्यांची मिलनाची ही रात्रसुद्धा भरतच चालली होती. त्यांच्या वेड्या श्वासांनी, प्रेमाच्या उसास्यांनी ती संपूर्ण बेडरूम बेधुंद झाली होती. किती वर्षांनी ते असे इतके जवळ आले होते. पूर्णच्या पूर्ण विरजा त्याने आपल्यात सामावून घेतली होती. सुखाने न्हावून निघालेली विरजा देवाच्या कानात बोलत होती. दूर दूर तारकात बेसली पहाट नात, सावकाश घे टिपून एक एक रूपरंग. त्या तिथे फुला फुलात पेंगते अजून, रात हाय तू करू नकोस एवढ्यात स्वप्नभंग. हे तुला कसे कळेल सांग का कधी, खरेच एकटा जळे पतंग. काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास. बोल रे हळू उठेल चांदण्यांवरी तरंग, मालून टाक दीप चेतून अंग अंग, राजसा किती दिसांत लाभला निवांत संग. तिच्या त्या शब्दांनी देवाय अजूनच वेडा होत होता आणि आपल्याबरोबर तिलाही बेधुंद करत प्रणय सुखाच्या एका उंचच उंच शिखरावर घेऊन जात होता. त्या दोघांना शेवटी एक झालेलं बघून लाजऱ्या चांदण्याही स्वतःच मिटून गेल्या. त्या दोघांना आपला काहीच अडथळा नको म्हणून आणि तिथे ते दोन जीव एकमेकांच्या मिठीत सुखाने पोळलेले होते. विरजा आणि देवाय शेवटी नियतीला हरवून एक झालेच. ती क्रूर नियती पण खूप खुश होती. मंद मंद हसत होती स्वतःच्याच पराभवावर आणि त्या सिकंदरच्या जिंकण्यावर. बघितली होती तिने त्या वेड्या रांजाची लढाई. आपल्या प्रेमासाठी सगळ्या जगाच्या विरुद्ध, सगळेच तर विरुद्ध होते त्याचं नशीब, त्याच्या घरातले, बाहेरचे, सगळं जगच. शेवटी खुद त्याचं स्वतःचं प्रेम. विरजा जोशी पण त्याच्या विरुद्ध उभं राहिली. तरी हार मानली नव्हती त्या वेड्याने. शेवटपर्यंत अजिबात माघार न घेता प्रेमाच्या त्या धगधगत्या युद्धभूमीवर तसाच चढू ठोकून उभा राहिला, स्वतःच्या दुष्ट नशिबाला आव्हान देत. माझं प्रेम हे माझंच आहे आणि ते मी नक्कीच परत मिळवणार. त्याला मी कधीच हरू देणार नाही. जिंकेल हे युद्धही आणि माझी विरजाही. त्याचा राग, त्याचा क्रूरपणा, त्याचं ते शत्रूच्या रक्ताने माखलेलं प्रलयकारी रौद्ररूप बघून नियतीही घाबरली होती. आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी त्याने घडवलेला तो प्रचंड मोठा रक्तपात, तो विनाश अजूनही तिचं काहीच थर कापून टाकत होतं. त्याचं ते लढणं, हारणं, जिंकणं, परत हारणं, मरणं, त्या मरणातून मृत्यूला मात देणं, परत जिवंत होणं, त्या वेदना, त्या जखमा, हृदयाचं वारंवार कसकट्यासारखं कण न कण तुटत जाणं, तो विरह त्याच्या प्रेमापासून आणि तो कधीच ना संपणारा हृदयाच्या चार भिंतीतला आक्रोश. जान सगळंच काही बघितलं होतं तिने, अनुभवलं होतं. त्यांच्या त्या रक्तरंजित प्रेमाची, सुडाची, आधीपासून अंतापर्यंत असलेली एकमेव साक्षीदार होती ती. किंबहुना ह्या दुर्दैवी प्रेमकहाणीची सगळ्यात मोठी खलनायिका. तिने जर ह्या दुर्दैवी प्रेमकहाणीत आपल्या क्रूरतेचे फासे फेकले नसते तर कदाचित हे दोन जीव कधी इतके होरपळले नसते, इतके नशिबाच्या आगीत. पण तिला इतर आजमावून पाहायचं होतं त्या सिकंदरला, त्याच्या त्या वेड्या प्रेमाला.
उभी राहिलीच ती शेवटी त्याच्या सगळ्याच दुश्मनांच्या बरोबर त्याच्या विरुद्ध, आणि चारोखाने चित झाली नेहमीप्रमाणेच. विसरली होती बाकीच्याप्रमाणेच त्याच्या इतकीच प्रसिद्ध अशी ती एक अजरामर म्हण की यह सिकंदर कभी हारता नाही. आपल्या सगळ्याच शत्रूंना हरवून अखेर ते शेवटचं युद्ध जिंकलाच. जिंकली त्याने विरजा जोशी, जिंकलं त्याने ते त्याचं अजरामर प्रेम. आज तोच देवाय कार्तिक ठाकूर नावाचा तो भगभक्ता अग्निहोत्र विरजा जोशी नावाच्या मिठीत अखेर शांत झाला होता. जगू लागला होता सुखाचे 2 क्षण आपल्या प्रेमाच्या संसारात. पण कथा इथेच संपते का? दुर्दैवाने नाही. त्या 2 वेड्या जीवांना एकमेकांच्या भावूत प्रेमाची साथ परत शोधताना बघून भरल्या डोळ्यांनी त्या दोघांना निरोप घेताना नियती सावध करून गेलीच. शांतपणे झोपून जा हे माझ्या सम्राटा. तू क्षणिक लढाई जरी जिंकला असशील तरी पुढे घडणारं महायुद्ध अजून बाकी आहे. तोपर्यंत शांतपणे झोपून घे, जगून घे सुखाचे काही क्षण. झोपलेल्या देवाईने आपल्या भाऊत असलेल्या विरजाला उगाचच आपल्या छातीशी अधिक घट्ट कवटाळलं. त्याचे संतापाने लालबुंद डोळे उघड्या खिडकीच्या बाहेर होते. मनोमन संतापाने गरजला तो. जर या जगाने माझ्या विरुद्ध उभं राहून काही धडा शिकला नसेल तर त्याला परत आणि कायमचंच उद्ध्वस्त करायला तयार आहे मी. काही होणार नाही आता माझ्या प्रेमाला, माझ्या परिवाराला, कारण मी आता काही होऊ देणारच नाही. खूप खेळलीस तू नियती माझ्या आयुष्याशी. आता माझ्या नशिबाचे फासे तसेच पडतील जसा हा देवाय कार्तिक ठाकूर बोलेल. आणि ह्याच्यामध्ये कोणी दुसरं जर आलं तर मग तू बघस मी काय करतो त्याचं ते. कधी काळी अस्तित्व होतं. हे एवढं बोलण्यासाठी शिल्लक नाही ठेवणार नाही मी कोणालाच. खूप भोगलंय मी माझ्या परिवाराने आजपर्यंत. परत तुझ्या ह्या दुष्टचक्रात आता नाही. आता माझी ही प्रेम कहाणी, माझं घर, माझा संसार त्यामध्ये अजून बर्बाद होणार नाही. ही प्रेम कहाणी परत भंगणार नाही. दुर्दैवाचे फटके खात फिरणार नाही. जो वनवास भोगायचा होता तो आम्ही सगळ्यांनीच भोगला. यापुढे मला छेडण्याचा विचारसुद्धा तू करू नकोस, नाहीतर निघ इथून तू. धमकी देत त्या क्रूर नियतीला जवळजवळ हाकललंच त्याने घरातून. कित्येक महिन्यानंतर दिवसेंदिवस देवाय आणि विरजाचा प्रेमाचा संसार सुखाचा होत होता. आपल्या प्रेमाच्या वर्षावात देवाय विरजाच्या मनावर आतापर्यंत झालेले घाव, तिचं सगळं दुःख, दुर्दैवी भूतकाळाचे पडसाद मिटवण्याचा प्रयत्न करत होता. ती पण त्याला मनापासून साथ देत होती. नशिबाच्या ह्या क्रूर खेळात तो पण तर होरपळला गेला होता. त्याच्या त्या जखमी मनावर प्रेमाची हळूवार फुंकर घालत विरजा हळूहळू त्याच्या मनात अविरत पेटत असलेली हिंसेची कोऱ्याची आग शांत करत होती. बरंच बदलवत होती ती त्याला आपल्या प्रेमात, आणि त्यानेही तिचं आपल्या हृदयावरचं, आयुष्यावरचं स्वामित्व मान्य करून स्वतःला तिच्या कायमचं स्वाधीन करून टाकलं होतं. त्यांचा सुखी संसार बघून बाकीचे सगळेच खुश झाले होते. अमित, राणा, जॉन, जोसेफ, सितारा सिंग सगळेच लग्न करून देवाईबरोबर त्या लंकेतच स्थायिक झाले होते. मुलंही खुश होती आपल्या डॅडला एकत्र बघून. इतकी वर्ष बाप काय असतो, त्याचं प्रेम, त्याच्यामुळे मिळालेली ती सुरक्षिततेची भावना काय असते ते त्यांनी कधी बघितलंच नव्हतं. थोडीशी समज आल्यापासून नेहमी एकटेपणच अनुभवलं होतं. त्या बंद 4 भिंतीच्या आत त्यांच्या आईसारखं आज देवाय ठाकूरसारखा पिता भेटल्यावर त्यांच्या आयुष्यात दुःखाचं नावही राहिलं नव्हतं. एक बाप म्हणून, एक पती म्हणून देवाय आपल्या सगळ्याच जबाबदाऱ्या पुरेपूर पार पाडत होता. त्या सगळ्यांच्या आयुष्यातून निसटून गेलेल्या त्या 5 वर्षांची सगळी कमी पूर्ण करत होता. त्याला त्याची फॅमिली आता आनंदी हवी होती. बस ह्याच्याशिवाय त्याचं अजून काहीच मागणं नव्हतं आयुष्याकडून. विरजा खुश राहावी, तिच्या मनात जराशी दुःखाची सावली राहू नये म्हणून देवाय खूप झटत होता. स्वतःत खूप काही बदल करत होता. प्रसंगी त्याच्या स्वतःच्या मनाला पटत नसूनही स्वतःला झुकवत तो काही निर्णय घेत होता. जसा आज त्याने तो निर्णय घेतला होता. विरजा तिच्या आई आणि बहिणीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती. देवायला खरं तर ही गोष्ट अजिबात मान्य नव्हती. सुनीता जोशीवर त्याचा बिलकुल विश्वास नव्हता. एक आई असूनही तिने विरजाला दिलेलं विष तो कसा विसरू शकत होता? म्हणूनच त्याने त्यांची प्रत्यक्ष भेट घडवून न आणता नुसता व्हिडिओ कॉल घडवून आणला होता आणि आपल्या केबिनमध्ये राहून त्या दोघांतल्या संभाषणावर कडक नजर ठेवून होता. त्या जोशी कुटुंबाच्या संभाषणात घडत असलेला एक एक शब्द काळजीपूर्वक ऐकत होता. त्या संपूर्ण भेटीत सुनीताबाईंवरून त्याची कडक नजर अजिबात हलली नव्हती. ह्या बाईवर तो आता कधीच विश्वास ठेवणार नव्हता कुठल्याच बापजन्मात.
तिथे विरजा आपल्या कुटुंबाला परत बघून खुश होती. डोळ्यातलं पाणी थांबायचं नाव काढत नव्हतं. किती वर्ष दूर राहिली होती ती आपल्या आई बहिणींपासून. तिच्या आईने तिला दारातून नाकारल्यानंतर ती पॅलेसमध्ये घडलेली ती एकच दुर्दैवी भेट. त्यानंतर नाहीच. मीनूशी बोलणं झालं होतं, पण फक्त एकदाच गेल्या 5 वर्षात. फक्त तेवढीच एक भेट, बस, अजून काहीच नाही. विरजाला अश्रू थांबतच नव्हते. नुसती दाय मोकलून रडत होती. आणि तिथे देवायचा जीव कासावीस होत होता. उगाचच ही भेट घडवून आणली. किती रडते ही, हिला कळत नाही का किती त्रास होईल तो? अक्कल नाही का? माहीत नाही की हिला त्रास झाला तर मला किती त्रास होतो ते? बावळट मूर्ख मुलगी. इतक्यात देवायच्या हातून 4-5 गोष्टी फुटून गेल्या होत्या. तो समोरचा लॅपटॉपही फोडून टाकणार होता रागाने, पण त्यात विरजा आणि तिच्या आईचं संभाषण अजून चालूच होतं. तो दाट ओठ खात पुढचं संभाषण लक्ष देऊन ऐकू लागला. सुनीताबाई आपल्या लेकीला इतक्या दिवसांनी बघून खूप खुश झाल्या होत्या. इतके दिवस तिची काहीच खबर बात नव्हती म्हणून अक्षरशः आतमधून खंगत चालल्या होत्या. त्यातून देवाच्या सिक्युरिटी टीम्सचे ऑफिसर्स त्यांना काही सांगत पण नव्हते की कुठे गेली ती, कशी गेली ती, मेली की काय, मारली की काय. कुठलीच बातमी नव्हती इतक्या वर्षात. सोन्याच्या पिंजऱ्यात आणून ठेवलं होतं देवाने त्या सगळ्यांना. राहायला एक मोठा पॉश बंगला, सगळ्या सुखसुविधा, चांगली लाईफस्टाईल, 24 तास सुरक्षा व्यवस्था, सगळं काही दिलं होतं त्यांना आणि त्यांच्या मुलींना. पण त्यांची लेक विरजा नव्हती त्यांच्याबरोबर. इतक्या वर्षात साधा तिचा चेहरा कधी बघायला मिळाला नव्हता. ती कुठे असेल, काय केलं असेल ह्या सैतानाने तिचं, हीच काळजी करून रात्र दिवसाची झोप उडून गेली होती त्यांची. आणि अशातच त्यांना त्यांची लेक परत दिसली, ते आपल्या 2 गोंडस नातवंडासकट. अश्रू मावत नव्हते त्या माऊलीच्या डोळ्यात. पण त्या सासू आणि जावायचं वेर इतकं कट्टर होतं की त्या रडता रडता सुद्धा लॅपटॉपच्या 4ही कोपऱ्यात तो हरामखोर राक्षस कुठे दिसतोय हे बघत होते. आणि तिथे बसल्या बसल्या देवायचे जबडे रागाने एकमेकांवर घासले जात होते. मीनू, प्रणाली आपल्या मोठ्या बहिणीला बघून खूप खुश होत्या, रडत होत्या आनंदाने. कधी आपल्या अक्काला प्रत्यक्ष भेटतो असं झालं होतं त्यांना. तिथे त्यांच्या एकंदरीत राहणीमान आणि तब्येतीवरून देवाने आपण नसतानाही आपल्या परिवाराची खूप चांगली काळजी घेतली हे कळत होतं विरजाला. ती मनोमन देवायला थँक यू बोलली. एवढ्या लांब असूनही देवायच्या हृदयापर्यंत पोचलं ते. त्याचा ताणलेला चेहरा किंचित सैल झाला. ओठांवर हलकं स्मित पसरलं. तिला माझ्याबद्दल काही वाटतं, ह्याच्यामध्येच त्याला सगळ्या जगाचं सुख मिळून जायचं. आता पण फक्त त्या 2 शब्दातच त्याच्या हृदयातला तो पेटता लावा तिने शांत करून टाकला होता. देवाय अतीव सुखाने स्वतःशीच मंद मंद स्मित करत होता. पण तेवढ्यातच त्याची नावडती सासू मध्ये पचकली. मग विरजा, माझ्या बाळा, कधी येतेस ग आपल्या आईकडे राहायला? खूप दिवस झाले बेटा, तुला भेटले नाही. प्रत्यक्ष बघितलं नाही की आपल्या मिठीत घेतलं नाही. जीव कसा तीळ तीळ तुटतय तुझ्यासाठी. अजून सहन होत नाही ग. लवकर ये आपल्या म्हाताऱ्या आईला भेटायला. तू एकदा आलीस की नाही की मी तुला कुठे जाऊ देणार नाही. लॅपटॉपच्या स्क्रीनच्या 4ही कोपऱ्यात रागाने बघत देवायला उद्देशून ओरडत. मग भले कोणी काहीही बोलो. इतक्यात शांत बसलेला देवाय परत भडकून गेला. स्वतःशीच रागाने बडबडत, ही बाई ना कधीही सुधारणार नाही. हिला काही करा, कितीही नीट वागा हिच्याशी, ही नेहमीच माझ्या वाकड्यातच शिरणार. तिथे समोर बसलेले जॉन, राणा, सितारा सिंग, जोसेफ प्रचंड टेन्शनमध्ये येऊन गेले होते. इतक्या मुश्किलीने सगळं जुळून आलेलं, पण आता बॉसच्या सासूबाई सगळं उधळून लावतात की काय अशी भीती वाटू लागली होती. ते सगळेच थरथर कापत होते. लॅपटॉप समोर संतापाने फुटत असलेल्या त्या ज्वालामुखीकडे बघत. त्यांचा बॉस आपल्या बायकोच्या बाबतीत किती पजेसिव्ह आहे हे त्यांना चांगलंच माहीत होतं. तिला जरासुद्धा कोणी त्याच्यापासून दूर केलेलं किंवा तिच्यावर दुसऱ्या कोणी हक्क दाखवलेलं त्याला सहन व्हायचं नाही. आणि एकदा देवाय कार्तिक ठाकूर पेटून उठला की काय होतं याला सगळा इतिहास साक्षीदार होता. आणि त्यांच्या त्या जीव की प्राण असलेल्या बायकोला विरजा जोशीला घेऊन जायचं त्यांच्या सासूबाई म्हणत होत्या. ह्या म्हातारीला वेड लागले की काय, असेच ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन होते. अरे, ज्याने स्वतःच्या बापाला सोडलं नाही तो आपल्या सासूला काय सोडेल. ही म्हातारी आता गेली. सगळे 440 व्होल्टच्या तारेवर बसले होते आणि थरथर कापत पुढे काय होणार ते बघत होते.
तिथे विरजाला पण खालच्या मजल्यावर घुमत असलेल्या वादळाची कल्पना आली. ती एक क्षणही डोळ्यांच्या समोरून हल्ली तरी त्याला किती प्रॉब्लेम होतो माहीत होतं तिला. डोळ्यात लगेचच काळे डग जमा होतात त्याच्या. आणि आई आता हे बोलून बसली. त्याच्यापासून दूर जाण्याची गोष्ट. तो किती सेरबेर झाला असेल, किती वेडा झाला असेल. आतापर्यंत किती वस्तू, किती माणसं फुटली असतील. आईच्या त्या एका साध्या वाक्याने तिला पुरेपूर कल्पना होती. ती खराब होत चाललेली परिस्थिती आटोक्यात आणायला पटकन बोलली, आय लव्ह देवाय. मी खूप खूप प्रेम करते त्यांच्यावर. त्यांना सोडून दुसरीकडे कुठे राहायचा विचारही करू शकत नाही. किंबहुना मी राहू शकत नाही. मरून जाईल मी त्यांच्याशिवाय. त्यामुळे मी काही येत नाही. आपण असंच भेटू आई. पुढे मागे आली तरी ह्यांच्याबरोबरच येईल आणि ह्यांच्याबरोबरच जाईन. विरजा कळवळून आपल्या आईला समजावत बोलली. मनोमन प्रार्थना करत होती की आईने काही वाद उकरून काढू नये. सुनीताबाई खूप निराश झाल्या. डोळ्यात पाणी साठलं. पोटची लेक असूनही हक्काने भेटता येत नाही म्हणून. पण लगेचच डोकं सटकलं त्यांचं. मनात आपल्या दुष्ट जावयाच्या नावाने कडाकडा बोटं मोडत बरसल्या. नक्कीच तो खवीस खोलीच्या कुठल्या कोपऱ्यात बसून आपल्या मायलेकींचं बोलणं ऐकत असेल. म्हणूनच माझं लेकरू इतकं घाबरून आपल्या आईला भेटण्याला नाही म्हणतंय. नालायक ब्रह्मराक्षस कुठला. जेव्हापासून भेटलाय कुंडलीत शनी बनूनच फिरतोय माझ्या लेकीच्या आयुष्यात. तिथे देवाय एका ठिकाणी सासूच्या नावाने फुटत होता, तर दुसरीकडे त्याची बायको त्याची बाजू घेते म्हणून खूप खुश पण होत होता. विरजाने तिच्या आईऐवजी आपल्याला निवडलं, ते पण स्वतःहून. अजून काय हवं होतं त्याला. इतकंच तर पाहिजे होतं, तिची कायमची साथ. त्या हडळीला तर नंतर बघतो मी. पण आधी विरजा अजून काय काय बोलली माझ्याबद्दल. हां, की ती माझ्याशिवाय राहू शकत नाही, मला सोडून जाऊ शकत नाही. क्षणभरापूर्वीच संतापाने लालभडक झालेल्या त्याच्या डोळ्यात पाणीच साठलं. तिच्या त्या आय लव्ह देवाय या वाक्याचे तर तो कितीक वेळ रिपीट टेलिकास्ट करून कानात ऐकत होता. मंद मंद हसू फुलत चाललं होतं त्याच्या त्या चेहऱ्यावर, एखाद्या कॉलेज कुमारासारखं. ते आय लव्ह देवाय बोलताना तिच्या ओठांची झालेली मोहक हालचाल तो सारखी डोळ्यांसमोरून बघत होता. खूपच हळवा होता तिच्या बाबतीत, अगदीच वेडा, लगेचच तुटून जायचा कचकट्यासारखा. तिच्या बाबतीत काहीही झालं तरीही. तिथे त्याच्यासमोर बसलेले राणा, जॉन, जोसेफ, सितारा सिंग हे सगळं बघून थक्कच झाले होते. आज काही त्याच्या सासूबाईंनी गडबड केली असती तर तिला डायरेक्ट मुंबईहून उचलून आणायचे आदेश जावईबापूंनी दिले होते. पण विरजाने वेळीच सगळी परिस्थिती सांभाळली आणि आता देवाय एकटाच गालातल्या गालात हसत होता. तिच्या प्रेमाचा परत मिळालेला होकार ऐकून. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेची पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.